बऱ्याच जणांना नात्यां रिगार्डिंग एक प्रश्न असतो की त्या नात्यामध्येही मला राहता येत नाही आणि त्या नात्याशिवाय मला नाही राहता येत आहे. तर त्यावर मला इतकाच सिम्पली रिप्लाय करायचा आहे की ज्या नात्यामध्ये तुमची काही ग्रोथ होत नसेल, ज्या नात्यामध्ये तुमचं सेल्फ रिस्पेक्ट पूर्ण तुम्ही जर गमावलेलं असेल तर विचार केला पाहिजे. कारण की सेल्फ रिस्पेक्टपेक्षा कोणतंच नातं किंवा कोणी पर्सन इम्पॉर्टंट नसावं. आणि ऑब्व्हियसली एखाद्या पर्सनला विसरणं ही इतकं इझी नसतं. अटॅचमेंट्स असतात आपल्या, पण मला काय वाटतं लाईफ टाईमची हॅरॅसमेंट सहन करण्यापेक्षा एक सर्टन डेजचा त्रास कोणालाही सहन होऊ शकतो. अँड ना एक मेंटल अँड फिजिकल आपण जर डॅमेज होऊन गेलो आहे, आपण आपली मेंटल अँड फिजिकल कंडिशन जर आपली अनस्टेबल झाली असेल जस्ट बिकॉज त्या नात्यामुळे, तर विचार केला पाहिजे आपण त्या नात्या रिगार्डिंग की आपण या नात्यामध्ये आणखीन किती गुंतलं पाहिजे. त्यामुळे होल विचार करून व्यवस्थित डिसिजन घ्या. कारण की नातं हे काही दिवसांपर्यंत असू शकतं, पण तो डिसिजन आपला फ्युचर डिसाईड करतं ना. त्याच्यामुळे आत्ता जर तुम्हाला दिसतंय की मला या नात्यामध्ये इतका त्रास होतो, इतकं पेन होतं आहे, माझे ड्रीम्स, माझे एम्बिशियन सगळं काही जागेवर जर राहत असेल फक्त एका नात्यासाठी, तर एका ठिकाणी शांतपणे विचार करून एक स्टँड घेतला पाहिजे आणि त्यावर आपण फर्म राहिलं पाहिजे. सिम्पल.